तर आजच्या ब्लॉगिंगचा विषय होता बैलगाड्याला हा बैल घेऊन जायचे आम्हाला. मी गाडी घेऊन आलोय, आपलेच घरचे माणसं आहेत सगळे, त्याच्यामुळे भाडं तर काय भेटणार नाहीये. पण आमच्या गावच्या जत्रेला हा बैल घेऊन जायचा आहे. बैल नाही म्हणू शकत, घोरा म्हणायला लागेल, कारण छोटा आहे. मोठा असला तर बैल, छोटा असला तर घोरा. जरा जास्तच आफेड घोरा हा दिसतोय, कारण की हा दोघा जणांना तिघा जणांना आवरत नाहीये. असं 4 जणांनी पकडलेले आहेत. दोघांनी पडून दोघांनी मागून हे पांढरे कपडे खराब करायला पांढरे कपडे घालून का घोऱ्याच्या जवळ येतात मला कळत नाही. लात मारू शकतो, शी करू शकतो, शी पण करतो हा. अच्छा मला थांब म्हणताय का? अरे सॉरी चालले दो. अरे पण मी जरा सेफ जागी थांबतो. पहिला ह्या बैलासाठी थांबलो होतो. ह्याचा मालकाशिवाय हा बैल काय सोडून देत नाही. बिनकामाचं होतं पोरगा इथं, आपण बिनकामाचा पोरगा होता इथं. यांना काय घोरा सोडून देत नव्हता. जरा काहीतरी आवाज झाल्यामुळं बैल जरा आउट ऑफ कंट्रोल झाला होता आणि तो बराच वेळ उड्या मारत होता, म्हणजे खूपच जास्त आउट ऑफ कंट्रोल झाला होता. असं घोडीच्या आडुशाने शेवटी बैलाला पकडण्यात आलं. फायनली घोडा कंट्रोल मध्ये आलाय. आता याला धरून गाडीत भरायचंय. आपोआप गाडीत चढलाय डायरेक्ट, त्याच्यामुळे काळजी करायचं कारणच नाही तर लय त्रास करतात गाडीत चढताना गोरे. फायनली आम्ही घाटाच्या ठिकाणी पोहोचलोय, पण पुढं गर्दी असल्यामुळे आम्हाला इथंच गाडी लावायला लागेल. पण हे जनावर इथून कसं न्यायचं असा अवघड प्रश्न आहे. आणि हे बिनकामाची माणसं गर्दी करतायत नुसती इथं रस्त्यावर. याचे पळून आलेले बैल रिटर्न चाललेत घरी. फायनली आम्ही घाटात पोहोचलो. इकडे घाट चालू आहे आणि बैल उतरवायची आहेत. पहिल्या जागेवर काय बैल खाली उतरवण्याची परिस्थिती नव्हती. आम्ही दुसऱ्या जागेवर बैल उतरवायला आलेलो आहेत. पोराने बारी तर झाली, पळून झालं, पण घाटाच्या बाहेर इतका पळून गेलाय की तो आता सापडत नाही कुठे पळून गेलाय. मित्रांनी मला बोलवलं इकडे वरती यायला, पण ते पण लांब पर्यंत दिसत नाहीयेत. मग कुठे गेलेत काय माहिती. एक जण सापडलाय पुढं, मला वाटतं घोडा डायरेक्ट डोंगरात गेलाय, कारण आता हा रस्त्यात उभा आहे म्हटल्यावर वरतीच गेला असेल. आम्ही गाडी चालवत अर्ध्या डोंगरात आलो. इकडे घोडा काय सापडत नाही, अजून पोरं पण सापडत नाही. सगळीकडे आम्ही बैल शोधतो, पण आम्हाला काय बैल सापडत नाहीये. डोकं बंद व्हायला लागले आणि दुखायला पण लागले सायमल्टेनियसली, कारण उन्हात पळून जीव गेलाय. निम्म्या सायगावचा डोंगर उलटा पलटा केल्यानंतर मला इकडे गोरा सापडलेला आहे. गोरा असल्या आडग्या ठिकाणी जाऊन बसलाय की मला चालायलाच भीती वाटते. इकडे खाली गोरा आहे. हा आमचा चम्या गोरा धरून बसलाय, पण गोरा काही जागचं हालत नाहीये. असं रेस्क्यू मिशन चालले. संजय नाना दगड बघा एक डोंगर चढून तो दुसऱ्या बाजूने उतरून बसले. फायनली गोरा सापडलाय. पडला जरा लागलाय, घासलाय त्याला थोडंफार, खर्चाटी फायनल सापडले. एका गोऱ्याने एवढे 5-6 जणांचा जीव काढला, डायरेक्ट जीव. बैल सापडला, आम्ही गाडीत भरून घेतला आणि घोडी आणली होती त्याला शांत करायला, ती पण गाडीत भरून घेतली. तर हा गोरा जवळच होता, हा लवकर सापडला. हा जरा कमी एनर्जीवाला आहे, त्याला जरा जास्तच एनर्जी होती, म्हणून तो लय लांब गेला होता पळत शोधला. आकर्षक बारीचा चषक आमच्या गाड्याला मिळाल्यामुळं आम्ही बैलांची मिरवणूक काढली. मिरवणूक झाली, बैल गाडीतून उतरवली आणि जे ते त्याच्या घराच्या दिशेला निघालं. मी सुद्धा बैल गेल्यानंतर स्वतःच्या घराच्या दिशेला निघालो.